चला काय आवाज येतोय का बघा आवाज. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघा शेरशाह सुरी घराणं बघणार आहे, सूर डायनेस्टी. आपण लास्ट लेक्चरमध्ये बाबर बघितला, बाबर नंतर हुमायून बघितला, हुमायून नंतर आज आपल्याला बघायचं आहे बघा ते सूर साम्राज्य किंवा सूर एम्पायर बघायचं आहे बघा. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या कोणता भाग जो येतो बघायचा आहे बघा. काय काय त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात बघा. ओके, शेरशाह सुरी काय काय आहे त्याच्यामध्ये, कोणत्या कोणत्या गोष्टी येतात जे आपल्याला प्रश्न आलेले आहेत बघा. बऱ्याच वेळा प्रश्न आता विचारले जातात, ग्रँड ट्रंक रोड आहे किंवा कोणत्या डेव्हलपमेंट आपल्याला शेरशाह सुरीने केलेलं दिसतात किंवा काय काय डेव्हलपमेंट केलेलं दिसतात बघा. त्याच्यामुळे अफगाण सेकंड अफगाण रुलर पण म्हणलं जातं त्याला. इब्राहिम लोधीचं झाल्यानंतर काय लोधी बघितलं आपण, त्याचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर बघितलं, हुमायून बघितलं, सेकंड अफगाणी एम्पायर म्हणलेलं आहे काय. सेकंड अफगाणी एम्पायर 1540 ते 1555 पर्यंत असणार. मग नंतर मग मुघलांचा आपल्याला असणार, मुघलांचा परत रिवायवल पुनर्जीवित असणारे मुघल दिसतात बघा. परत पुनर्जीवित झालेले मुघल दिसतात की ऑलरेडी आपण बघितलेलं आहे बघा काय काय घटक आहेत. काय बाबरचा एम्पायर, त्याचा एक मॅप बघून घ्या, बाबरच्या एम्पायरचा मॅप बघून घ्या, चेक करायला. सतगाव ह्या बाजूला दिसते, बिहार दिसते बघा. आणि जे काय आहे की असं लाईन पूर्ण बाबरची दिसते बघा. शहाबाद आहे, खैराबाद आहे, बेदाऊन आहे, संबळ आहे, कोल आहे, आग्रा आहे, बयाना, रणथंबोर ह्या बाजूला आहे, चंदेरी आहे, बॅटल ऑफ चंदेरी म्हणतात बरोबर. परत पाणीपत आहे, बॅटल ऑफ पाणीपत आहे बघा. हिरा आहे, सियालकोट आहे, कलनूर आहे, सरहिंद आहे, पाणीपत, हिसार फिरोजा, दिल्ली, कंधार, गजनी, हिरा, काय लाहोर, दिपलपूर, बालकरीज. म्हणजे आपल्याला ह्यातल्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे बघा. ओके, म्हणजे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ओके, हुमायूनचं पण आपण बघितलेलं आहे, काय कालखंड आहे तोही आपण हुमायूनचा बघितलेला होता किंवा कोणत्या कोणत्या घटकांचा त्यामध्ये आपण अभ्यास केलेला आहे बरोबर. हुमायूनची आपण डिटेल्स माहिती बघितली होती बघा बरोबर. हुमायूनच्या झाल्यानंतर मग रिवायवला काय म्हणता येईल की मुघल एम्पायर बघण्या अगोदर आपल्याला जी शेरशाह घराणं बघायचं आहे बघा. सूर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द सूर एम्पायर, सेकंड अफगाण एम्पायर इन इंडिया, दुसरा अफगाण साम्राज्य भारतातलं कुठला आहे. फायनली आफ्टर एक्सपेलिंग हुमायून, शेरशाह बिकेम द एम्परर ऑफ नॉर्थ इंडिया. उत्तर भारताचा तो सम्राट झालेला दिसतो. कुठून इंडस पासून बंगालच्या उपसागरापर्यंत असणार राज्य पूर्वेकडच्या, आणि हिमालयापासून उत्तरेला, दक्षिणेला साऊथपर्यंत, आणि पश्चिमेला आपल्या त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. बलोची असणारा मुलताना, अप्पर सिंधचा, मालदेव वेस्टर्नचा असणारा भैया, पुरणमल, अपराईसिंग, या लोकांना त्याला पराभूत करून केंद्रित असणारी राजकीय व्यवस्था निर्माण केली बघा. कोणी निर्माण केली तर या असणाऱ्या शेरशाहने केली. विथ शेरशाह सूर a new era begin in the history of North India. Certain important changes took place in the realm of ideas and institutions. वेगवेगळ्या आयडियाज आल्या, इन्स्टिट्यूशन आल्या, वेगवेगळ्या विचार प्रणाली आली, त्याचबरोबर वेगळ्या संस्थांची बी निर्मिती आपल्याला त्या ठिकाणी केलेली शेरशाहने दिसते. आफ्टर डिफिटिंग द मुघल एम्परर, शेरशाह डिक्लेअर हिमसेल्फ ॲज अ सॉव्हरेन रूलर. मुघल एम्पररला म्हणजे हुमायूनला पराभूत केल्यानंतर त्यानं काय केलं की स्वतःचं सार्वभौमत्व नेतृत्व किंवा राजा म्हणून त्यानं स्वतःला सार्वभौमत्व राजा म्हणून घोषित केलं. आणि दुसरं मुघल साम्राज्य अफगाण साम्राज्याची स्थापनेची त्या ठिकाणी सुरुवात केली. दुसऱ्या अफगाण साम्राज्याची स्थापना 15 वर्ष आपल्याला ते अफगाण साम्राज्य असलेलं दिसतं 1540 ते 1555. अफगाण रूल फ्रॉम अ इंटरलूड इन द हिस्ट्री ऑफ मुघल एम्पायर. मुघलांच्या मध्ये आपल्याला 15 वर्ष आलेलं दिसतं हुमायून आणि अकबर याच्यामध्ये. दिस पिरियड नेव्हरथेलेस was significant for that innovation. प्रशासकीय नाविन्यता आणि पुनर्संघटन हे आपल्याला सूर साम्राज्याचं वैशिष्ट्य सांगता येईल. ड्युरिंग द शेरशाह स्ट्रॉंग रिजन 1540 ते 1505 वर्ष आपल्याला कालखंड शेरशाहचा आहे. सूर साम्राज्याचा 15 वर्ष. ही वॉज बिझी इन फायटिंग फॉर किपिंग हिज न्यू एम्पायर इंटॅक्ट. आहे ते साम्राज्य टिकवण्यासाठी सतत तो लढायात गुंतलेला असायचा. कोण? शेरशाह. Here we will give a very brief account of Sher-Shah conflict during this period. Ghakkar, inhabitants of northwest frontier between the Indus and Jhelum,
त्यांचा बिटवीन इंदस अँड झेलम. फर्स्ट टू कम इन कॉन्फ्लिक्ट विथ हिम. त्याच्याबरोबर पहिल्यांदा कोणासोबत वाद झालेला घक्कर, नॉर्थ वेस्ट फ्रंटियरचे असणारे लोक, इंदस आणि झेलमच्या आसपासचे. बट शेरशाह नॉट got very little success in his venture. The Ghakkar put up a stiff resistance. Khizr Khan, a governor of Bengal, also showed some sign of independence. खिज्र खान हा वेगळा आहे. खिज्र खान सय्यद घराण्याचा वेगळा, हा वेगळा आहे. हा बंगालचा आहे, तो सय्यद घराण्याचा संस्थापक असणारा. All this forced him to withdraw from Punjab and march towards Bengal, 1541. There he dismissed Khizr Khan. Malwa was the next target of Sher Shah, where the Qadir Shah showed the disobedience. On this way, he occupied Gwalior from Abdul Qasim. Qadir Shah also surrendered and was arrested 1542. To tackle the Rajput, Sher Shah besieged Raisen in 1543. Raja Puranmal, ruler of Raisen, offered submission. Sher Shah attacked him. पुरणमईवर सुद्धा शेरशाहनं अटॅक करून ते ताब्यात घेतलेलं आहे. And they ended the glorious explosion, died soon after that. शेरशाह was severely wounded. त्याच्यामध्ये नंतर काय, शेरशाह हा गंभीरपणे जखमी झाला आणि त्याच्यातच त्याचा मृत्यू आपल्याला या ठिकाणी झालेला दिसतो. शेरशाह सन अँड द सक्सेसर इस्लाम शाह. लिगसी आपल्याला 1545 ते 1553 पर्यंत आपल्याला शेरशाह, 1540 ते 45 शेरशाह. इस्लाम शाह 45 पासून 53, 8 वर्ष, ही 5 वर्ष, तो 8 वर्ष, 2 वर्ष नंतरचे रूलर. Kept the legacy of his father intact, failed to consolidate his other. He was most of the time busy suppressing the intrigue with his own camp, which emerged under the leadership of his brother Adil Shah, along with Azam Humayun and Khawaz Khan. Besides his humiliating treatment toward the Niazi Afghan, especially, and the Afghan in general, generated more resentment rather than gaining the ill effect of which Shah had to clear the road for the smooth succession of his son. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाचा वारसदाराचा जो काही मार्ग आहे ते ना व्यवस्थितरित्या करून ठेवलेला होता. तो 1553 आला, इस्लाम शहाचा मुलगा. इंटरनल स्ट्राइप मॅड द इन्फंट अफगाण टू द ॲडव्हान्टेज ऑफ हुमायून. त्यातनं मग हुमायूनला एक संधी मिळाली परत एकदा आपलं राज्य उभा करण्याची. मुबारिज खान मर्डर इस्लाम शाह, इस्लाम सन फिरोज ascended the throne with the title Adil Shah. Sedition and rebellious made the entire country and empire broke into 5 kingdoms. म्हणजे काय म्हणतात, साम्राज्य 5 छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागलं गेलं. त्यातले अहमद खान हा अहमद खान सूर हा पंजाबमध्ये, इब्राहिम शाह हा संबलमध्ये, संबल आणि दुआबामध्ये, तर आदिल शाह चुनार आणि बिहारमध्ये, मालवा बाज बहादूरच्या अंतर्गत राहणार, ताब्यात जाणार, सिकंदर शाह त्याला दिल्ली आणि आग्रा त्याच्या नियंत्रणात राहणार. आणि यातनं काय आयडियल क्लायमेट झालं कोणाला, तर हुमायूनला एक सोयीस्कर असं क्लायमेट झालं, ज्यातनं त्याला काय म्हणता येईल की परत एकदा रिवायवल ऑफ द मुघल एम्पायर करण्याची संधी मिळाली. सूर साम्राज्य किंवा सूर प्रशासन काय बघा, इव्हॉल्युशन ऑफ मिलिटरी मुघल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी अफगान इंटरव्ह्यू 1540 to 1555 was significant. Under the Sher Shah Suri, the experiment in the formation of a bureaucracy under the centralized despotism had taken place. Akbar gave it a definite shape. We get very little information about the working of central administration under the Sher Shah. But he was an autocrat and kept everything under his direct control. And the प्रत्यक्ष त्याच्या नियंत्रणाखाली त्याच्यावर त्याचं पर्यवेक्षण राहणार. Therefore, things went well so long as he was alive. His successor were no match to him. त्याचे जे वारसदार त्याच्या तोडीचे असलेले दिसत नाही. काय त्याच्या तोडीचे असलेले दिसत नाही. Sher seems to have been inspired by the history of Sultan Alauddin Khilji. 1296 ते 1316 हा आपल्याला अल्लाउद्दीन खिलजीचा असणारा कालखंड. त्यासारखं जनप्रशासन त्याच्या धर्तीवर उभा केलेलं दिसतं आपल्याला. He adopted most of the rules and regulations introduced by the Khilji Sultan. Which one is the Sultan? Is the Alauddin Khilji. However, like Khilji, he was not harsh in their implementation. In the Doab region, Sarkar, the successor of Sikh under the Khilji, was the administrative cum fiscal unit. Vilayat, comprising number of Sarkar in the outlying region. Vilayat means comprising
आउटलाईन रिजन जे बाहेरच्या बाजूला असणारे राज्य आहेत ते एकत्र आहेत, त्याला विलायत असा शब्द वापरतो. बेंगॉल आहे, माळवा आहे, राजपूतना आहे, सिंध आहे, परत मुलतान आहे, याला विलायत. सरकारमध्ये परगणाच आहेत, परगणा आणि सरकार सगळे जास्त सरकार मिळून विलायत होतं. त्याच्याखाली काय परगणा, सरकारनंतर परगणानंतर मग काही त्यामध्ये परगणामध्ये काही खेडे राहतात. विलेज वॉज द प्रायमरी फिस्कल युनिट. खेड हे आपल्याला काय प्रांतिक किंवा एक सगळ्यात छोटं एक वित्तीय घटक आपल्याला म्हणता येईल. सगळ्यात छोटा वित्तीय घटक म्हणून आपल्याला विलेज दिसतं. द नोबल पोस्टेड ॲज सरकार. नोबलांना विलायतला सरकार म्हणजे विलायत, ज्या ठिकाणी आपल्याला नेमणूक या नोबेलांची अनलिमिटेड जरी नेमणूक असले त्यांना अमर्यादित अशी सत्ता नव्हती. दे वर नॉट अनलिमिटेड पॉवर. श्रीनिवास, गुड आफ्टरनून. एक्झाम फॉर्म भरलाय का श्रीनिवास पंचाळ? एक्झाम फॉर्म भरलेला आहे का नीटचा? द नोबल पोस्टेड इन चार्ज ऑफ सरकार विलायत वॉज नॉट गिवन अनलिमिटेड पॉवर. He was regularly directed through the royal firman to implement new rules and regulations. The spies informed king about the conduct of the officers. Anyone who was found failing in his work was punished. For instance, Khizr Turk, the governor of Bengal, was dismissed and thrown into prison because he was married to the daughter of ex-sultan without Sher Shah permission शिवाय त्यानं बेंगॉलच्या सुलतानच्या मुलीसोबत विवाह केला म्हणून त्याला प्रिझन मध्ये टाकलेलं दिसतं. काय तुरुंगात. शिकदार वॉज इन चार्ज ऑफ द परगणा. शिकदार हे पद विचारलं जाऊ शकतं बघा. व्हॉट इज मीन बाय शिकदार? इन चार्ज ऑफ द परगणा. हिज फंक्शन वॉज टू कलेक्ट द रेव्हेन्यू ॲट परगणा लेवल. परगणा स्तरावरच्या वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स कलेक्शन करायचं काम त्या शिकदारच असणार दिसतं. ही वॉज फ्रिक्वेंटली ट्रान्सफर्ड अंडर द शेरशाह. त्याची वारंवार आपल्याला काय म्हणता येईल की बदली होताना दिसते. ही वॉज असिस्टेड बाय द टू कारकून. कारकून म्हणजे क्लर्क. आज त्याला कारकून क्लर्क आपल्याला एक शब्द दिसतो. टू केप द रेकॉर्ड बोथ इन हिंदी अँड पर्शियन. द मुन्सिफ वॉज रिस्पॉन्सिबल फॉर द मेजरिंग लँड. मुन्सिफचा अर्थ काय? फॉर द मेजरिंग लँड. जमीन मोजमाप करणं म्हणजे मुन्सिफ. MUNSIRE मुन्सिफ. मुन्सिफ म्हणजे काय? जमीन मोजमाप करणारा अधिकारी. MUNSIF मुन्सिफ, जमीन मोजमाप करणारा अधिकारी. बोथ शिकदार अँड मुन्सिफ वर डायरेक्टली अपॉइंटेड बाय. या दोघांचीही नेमणूक डायरेक्ट राजाकडून केली जात असे. द कानुंगो मेंटेन रेकॉर्ड ॲट परगण लेवल. रेकॉर्ड मेंटेन करणारा अधिकारी त्याला कानुंगो. कानुंगा प्रश्न विचारला आहे. कानुंगोवरती प्रश्न आलेला आहे बघा. कानुंगोवरती प्रश्न आलेला आहे. ही वॉज हेरिडेटरी, सेमी ऑफिशियल and the Potdar was entrusted with the treasury of the Pargana. A number of Pargana form a sarkar headed by the Shikdar and the Shikdar. He was the superior and executive officer over the Shikdar of all Parganas in a sarkar. The Munsif, Munsif performed the duties of Amin, created the latter by the Mughal at sarkar level. There were 66 Sikh in Sher Shah. शेरशाहच्या प्रशासनामध्ये जवळजवळ 66 सिक्स परगणा होते. विलेज वॉज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ. विलेज हे सगळ्यात छोटं प्रशासकीय घटक. अ ग्रुप ऑफ विलेज कॉन्स्टिट्यूटेड अ परगणा अँड फ्यू परगणाज Sikh which was equivalent to the Mughal Empire. However, in few areas such as Punjab, Bengal and Malwa, several Sikhs were placed under an officer whom we can equate with Mughal Subadar. Village head was known as Muqaddam, who worked as the sole link between the government and the village. Though he was not the government servant, nonetheless he was responsible for maintaining law and order. So, maintaining law order, कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचं काम त्याच्याकडे. नेक्स्ट कम नंतरचा अधिकारी आहे पटवारी. विलेज रेकॉर्ड. पटवारीवर पण प्रश्न आलेला आहे. पटवारी इज अबाउट द village record or keeping. He was not an employee for the but the village community. गावातल्या समुदायाचा तो एम्प्लॉई, नॉट द स्टेट. राज्य संस्थेचा गावातल्या समुदायाचा.
शेरशाह अटॅच ग्रेट इम्पॉर्टन्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. म्हणजे न्यायाबरोबर काय ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस, न्यायाचं प्रशासन सुद्धा त्याच्या काळात महत्त्वाचं होतं. सिव्हिल केसेस ऑफ द मुस्लिम वेर टेकन केअर ऑफ द काझी अँड while the criminal cases were tried by the शिकदार. म्हणजे काय, ज्या फौजदारी गुन्हे आहेत ते शिकदार फॉलो करायचे चालत. लार्जेस्ट रिस्पॉन्सिबिलिटी फॉर डिटेक्टिंग क्राईम रेस्टेड अपॉन द मुकदम. मुकदमवर ते सगळ्यात अवलंबून राहणार. If the muqaddam of the village where the crime was committed failed to capture the culprit, he was liable to severe punishment. Similarly, Sher Shah policy with regard to the planting of Afghan colonies in the territory known for the recalcitrant inhabitants also demonstrate the nature of principle under him. Gwalior was one of the places colonized by the Afghan rule. या ठिकाणी आपल्याला शेरशाह एकता आपल्याला आलेला दिसतो. खवास खान, हाजी खान, हबीब खान, सुलतान होल्डिंग द चार्ज ऑफ इम्पॉर्टंट प्रोव्हिन्स विथ लार्ज एकता. मोठ्या एकताचं असणारं नेतृत्व त्यांच्याकडे असलेलं दिसतं. इट शोज दॅट इस्टॅब्लिशमेंट ऑफ प्युअर अफगाण नोबिलिटी. त्यात असणारे काही घटक आपल्याला बघायचे. ओके, शेरशाहचं थोडक्यात बघितलं. आणखी काय काय बघा शेरशाहबद्दल माहिती. बरोबर, शेरशाहबद्दल काय काय आणखी दिसतंय किंवा कोणत्या कोणत्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो. शेरशाह म्हटल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला आणखी समजू शकतात. शेरशाहचे प्रश्न पहिल्यांदा डोळे झाकून बघायला पाहिजे किंवा उघडे ठेवून बघायला. प्रश्न कशा स्वरूपाचे त्या घटकावरती विचारले जातात. मग तुम्हाला त्या घटकाचा अभ्यास कसा करायचा कळेल बघा. यू हॅव टू अंडरस्टँड द क्वेश्चन फर्स्ट अँड द सिलेबस पॅटर्न. तुम्हाला सिलेबस कळायला पाहिजे. अदरवाईज काय म्हणता येईल बघा, सिलेबस ॲप्लिकेशन होऊन क्वेश्चन्समध्ये कसं येतं हे बघायला पाहिजे. सिलेबस ॲप्लिकेशन होऊन क्वेश्चनमध्ये कसं येते ते पाहिलं पाहिजे. सिलेबस ॲप्लिकेशन होऊन क्वेश्चनमध्ये कशा पद्धतीनं त्याचं रूपांतर होतंय हे पाहिलं पाहिजे. मग आपल्याला कळणार आहे की काय बाबा कशाचा काय भाग आहे किंवा कशातनं काय येणार आहे. शेरशाह आपण बघतो किंवा कुठलाही घटक आपण बघतोय, कुठलाही असू द्या, आपण आता सिलेबसमध्ये गेलंच पाहिजे. सिलेबस सफाविद आहे की सफाविद हिस्टॉरिकल सेंट्रल आणि वेस्ट एशियातले असणारे पॉलिटिकल दिसतात. उझबेका संदर्भात एक टर्म दिसते उझबेक. उझबेक नावाचे काय म्हणतात एक गट होता की ज्यानं समरकंद नाव आहे त्यांची राजधानी होती किंवा समरकंद ही राजधानी होती. त्या राजधानीला 2 वेळा बाबराने जिंकलं होतं, 2 वेळा त्याला बाहेर काढलं होतं बघा. म्हणजे एवढं उझबेकांचा त्रास. आणि ज्यावेळेस बाबरनं ज्यावेळेस भारतावरती सत्ता मिळवली पानिपतच्या लढाईनंतर, त्या सगळे लोक काय म्हणायला लागले की बाबा बाबरचे प्रश्न कायमचा पैशाचा मिटला बघ. का तर उझबेकांच्या सतत जी भीती त्याला होती ती भीती कमी झाली त्याची. उझबेकांची जी भीती होती त्याला, ती भीतीच त्या ठिकाणी आपल्याला कमी झालेली दिसते. सूर एम्पायर. आपण सिलेबसमध्ये वर्ड काय बघा, एक्झॅक्टली बघा वर्ड. सिलेबस का बघायला पाहिजे? सो दॅट्स द मिनिंग. मिनिंगच समजला पाहिजे तुम्हाला. शब्दांचे काहीतरी अर्थ असतील ना, त्याशिवाय तर तसं त्याचं क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये दिलेलं नसणार आहे. देयर इज अ सिलेबस. सय्यदला होती डिक्लाइन झालं. वी did this and we are doing this. द सुरी एवढंच म्हणलेलं आहे. आणि खाली काय म्हणलेलं आहे बघा, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये परत दिलेलं आहे. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये परत सांगितलेलं आहे काय, डेक्कन नाही, द सेंट्रल अँड द लोकल अँड द नेचर ऑफ स्टेट्स. आता इथं आपण शेरशाह ॲडमिनिस्ट्रेशन दिलेलं आहे. शेरशाह ॲडमिनिस्ट्रेशन शेरशाह ॲडमिनिस्ट्रेशन आणि शेरशाह असे एकत्रच बघूया. म्हणजे आपल्याला परत ह्या गोष्टी बघायची गरज नाही पाहिजे. शेरशाह सगळंच बघूया. सूर एम्पायर, शेरशाह ॲडमिनिस्ट्रेशन. Period between 1540 to 1555 was like a break in medieval history in which Sur show their role. Sur were those Afghan who came to India at the time of Delhi Sultan. कोण आहेत सूर? जे दिल्ली सल्तनतच्या काळात अफगाणिस्तानात दिल्लीत आले होते. They got Jagir due to their bravery. त्यांच्या शौर्यामुळे त्यांना जागीरदारी मिळाली. They were administrating their Jagir as Jagirdar. Mian Hussain was one of those Jagirdar. Sher Shah
was contributed which child was with Farid was the son of Hassan first Afghan wife. According to R.P. Tripathi, what did he say about the Sher Shah is one of those great men of history who blossom out of dust into glory. जो धुळीतनं उत्कर्षापर्यंत गेलेला असा तो शेरशाह कोण डॉक्टर आर.पी. त्रिपाठी. And the rose to the highest pinnacle of distinction by dint of their courage and ability and resourcefulness, as also by strength of their sword. He was neither born in purple nor could he boast of his origin from any high family of religious and military leaders. However, Sher Shah was the grandson of Ibrahim Sur. काय इब्राहिम सूरचा हा नात आहे बघा. सूरचा नात कोण? शेरशाह. ही वॉज द ग्रँडसन ऑफ शेरशाह. अमीर उमरा व्याग राजघराणं घेता स्वतःचा पराक्रम, धडाडी, क्षमता, कल्पकता या गुणांच्या जोरावर सामान्यापासून असामान्यापर्यंत पोहोचलेली व्यक्ती म्हणजे शेरशाह. फ्रॉम द बॉटम टू द टॉप. That is the feature of the Sher Shah. The bottom to the top. आजोबा इब्राहिम सोर घोड्याची खरेदी विक्री करणारा बेताचा उत्पन्न असलेला बहिलोल लोधीच्या काळात मुलगा हसन सहित हिंदुस्थानात आला. हिसार फिरोजा येथील अफगाण अधिकारी जमाल खानाने त्यास आपल्या पदरी ठेवले. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हसन शाह याच तेच पद मिळाले. तेथे असताना फरीदचा व शेरखानाचा जन्म झाला 1472 ला. वडील व सावतराईच्या उदासीनतेस वैतागून त्याने घर सोडले व जौनपूर येथे जमाल खानाच्या फौजेत नोकरी पत्करली. स्वकर्तृत्व हुशारी यांच्या जोरावर त्यास आग्र्यात लोधी घराण्यात प्रवेश मिळाला. या उमेदवारीच्या काळात हिंदुस्थानी साम्राज्यात प्रशासकीय कौशल्य दाखवण्यास त्यास वाव मिळाल्यामुळे वडिलांची जागीर मिळाली. त्यांची कर्तबगारी पाहून बिहारचा सुभेदार बहार खान लोहानी याने त्यास शेरखान ही पदवी बहाल केली. कोणी? बिहारचा सुभेदार. नाव काय बघा. बिहारचा सुभेदार. काय नाव आहे? बहार खान लोहानी. याने शेरशाही पदवी दिली. लक्षात ठेवा, शेरशाही पदवी दिली. प्रश्न असा डायरेक्ट येऊ शकतो. डायरेक्ट हा प्रश्न आहे घेऊ शकतो. लक्षात ठेवा. परंतु त्याचा उत्कर्ष लोहाणीच्या सल्लागार असणं पाहिल्यामुळे शेरखानाची जागिरी सोडावी लागली. शेरखान बाबरकडे 1526 साली आला. त्याने पानिपतच्या लढाईत पराक्रम, म्हणजे हा पानिपतच्या लढाईत पण शेरखान नसलेला दिसतो, त्याला शेरशाह म्हणलेलं. पुढे त्याच्या गुणांची कदर करण्यासाठी बाबराने त्यास आपल्या प्रशासनावर देखरेख करण्यासाठी नियुक्त केले व त्यास सासरामची जहागिरी बहाल केली. कोणाला? शेरशाहला सासरामची जहागिरी बहाल केली. त्याचवेळी शेरखानचा एकेकाळी शिष्य असलेला बिहारच्या बहार खान लोहानीचा पुत्र बिहारच्या गादीवर आलेला कळता तो लोहानीकडे आला आणि बिहारची खरी सत्ता त्याच्या हाती आली. पुन्हा एकदा शेरखानाचा उत्कर्ष सहन न होऊन लोहानीच्या दरबारात त्याचे हितशत्रूंनी बंगालचा सुभेदार नुसरत शाह याच्या मदतीने त्याच्या हकालपट्टीची योजना केली, परंतु त्यात शेरखानचा सरस ठरला. बिहारचा निर्विवाद सत्ताधीश आपल्याला शेरखान झालेला दिसतो. त्यानंतर शेरखान हिंदुस्थानातही सत्ता प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवून आपली लष्करी ताकद वाढवली. हुमायूनशी झालेल्या चौसा व कन्नौज येथील लढायात पराभवचा कवायस लावला. हुमायूनला चौसा आणि काय म्हणता येईल कन्नौज 1539 आणि 1540 दोन्ही लढ्यात त्यानं काय म्हणता येईल हुमायूनला पराभूत केलं. हिंदुस्थानच्या सत्ताधारी होण्याचे त्याचे स्वप्न साकार झाले. आपण बघितलं बहिलोल लोधीच्या ह्याच्यात पण तो एम्प्लॉयमेंट होती बघा त्याला. हसन वॉज मॅरिड 4 वाईफ अँड 8 सन. त्यातला असणारा अरेबिक अँड पर्शियन बुक्स
left Sasaram and went to Jaunpur. He worked hard and that he mastered many Arabic and Persian books, such as Gulistan, Bostan, Sikandar Nama. As Farid was a brilliant boy, he caught the eye of Jamal Khan, the patron of his father. As a result of the intervention of Jamal Khan, Farid was appointed by Hassan to manage his Jagir, and this he did successfully for full 21 years. During this period, Farid acquired so much of knowledge of land and its management that he was able to later on to utilize all this as the Emperor of India. Farid's successful management aroused and jealousy of his stepmother. Consequently, he was driven away once again in 1518. Farid went to Strait Ibrahim Lodi and requested to grant to Jagir to his father. वडिलांना असणारी जागिरी दिली पाहिजे. Lodi gave the Jagir of Sasaram, Khavaspur, and Tanda to the Farid. Farid settled down. त्यातनं आपल्याला शेरखान आणि हुमायून आपण पहिले शेरखानचं आणि हुमायूनचं काय आपल्याला बघितलं, घाघरामध्ये पराभूत केलं. काय 1529 मध्ये तो पराभूत झाला घाघराच्या बॅटलमध्ये. मोहम्मद लोधी wanted to try his luck once again and then that काय बघा, he felt the time was apportioned over a period of time. Humayun was seriously ill and later on when his wife was saved. Babur died soon after his succession in the throne. The hands of Humayun were full on, consequently he could not be expected to deal effectively and with affairs of like Mahmud Bihar. काय त्याच्यामध्ये बघा, आफ्टर हिज सक्सेस अगेन्स्ट द अफगाण हुमायून बिसाइज द फोर्ट ऑफ चुनार. म्हणजे हुमायूनच्या सोबत काय प्रकारचे रिलेशन होतं आपण बघितलेलं आहे बघा. कारण हुमायूनला पराभूत करूनच हा सत्तेत आलेला आहे बघा. कोण? शेरशाह. हुमायूनला पराभूत करूनच तो सत्तेत आलेला दिसतो बघा. त्याच्यामुळे तो घटक समजून घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे बघा. हुमायूनच्या सोबत असणारे संबंध काय. हुमायून गॉट अपसेट आफ्टर हिज सक्सेस अगेन्स्ट द अफगाण. हुमायून बिसाइड द फोर्ट ऑफ चुनार विच बिलॉंग टू द शेरखान. तर फोर्ट ऑफ चुनार सुद्धा आपण ताब्यात 1532 ला घेतला, पण 1539च्या चौसा आणि कर्णच्या लढ्यात आपल्याला पराभूत झाला बघा. हुमायून सोबत झालेल्या लढ्यात हा पराभूत झाला. कोण? हुमायून पराभूत झाला शेरशाहच्या विरोधात. शेरखान आणि बंगालचा काय संबंध आहे बघा. शेरखान आणि बंगाल काय रिलेशन्स आहेत बघा, ते समजून घेणं गरजेचं आहे. Bengal. When the Sher Khan and he had difficulties with Humayun, the ruler of Bengal had tried to create all kinds of handicap for him. The result was that after making peace with Humayun, Sher Khan made up his mind to deal with the ruler of Bengal in the battle of Surajgarh. The ruler of Bengal was defeated. या ठिकाणी बेंगॉलचा जो राज्यकारता त्या ठिकाणी पराभूत झाला. The victory was turning point in the life of शेरखानच्या जीवनामध्ये हा निर्णायक टप्पा झाला का या ठिकाणी तो राज्यकर्ता आहे तो पराभूत झाला. ओके, राज्यकर्ता पराभूत झालेला दिसतो. बेंगॉलमध्ये असणार. डॉक्टर कानुंगो काय सांगतात त्याबद्दल बघा. अकॉर्डिंग टू डॉक्टर कानुंगो, अ ग्रेट as it was a military achievement, it was greater in the far-reaching political result. But for the victory at Surajgarh, the Jagirdar at Sasaram would never have emerged from his obscurity into the arena of Hindustan politics to region. In spite of himself, a race for the empire with hereditary crowded heads like the Bahadur Shah and Humayun Badshah. Moreover, the whole of treasure, elephant and train of artillery of the Bengal army fell into the hands of the Sher Shah. म्हणजे दारू बंगोळा सैन्य सगळं शेरशाहच्या हाताला या ठिकाणी लागलेलं दिसतं बंगालच्या याच्यामध्ये. आणि शेरशाह बिकम द मास्टर ऑफ किंगडम ऑफ बिहार अँड अदर टेरिटरी. यातनं मग शेरशाह जो आहे शेरखान आहे तो बंगाल आणि आसपास असणाऱ्या प्रदेशाचा प्रमुख राजा झाला. विक्ट्री ऑफ सूरजगड, बॅटल ऑफ सूरजगड मध्ये त्याचा विजय आहे बघा. शेरखान विजय.
Every time the ruler of Bengal was defeated and he had to pay the money. At one time, the ruler of Bengal got the help of Portuguese, but even that did not matter at Sher Khan. Was too clever to both of them. As a matter of fact, Sher Khan ruled Gaur region and the returned the same in the 1536. When the ruler of Bengal was forced to make peace, त्यातनं मग बंगालच्या राज्यकर्त्याला शांतता प्रस्थापित करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. Humayun too was alarmed at the activity and achievement of that. पण हुमायूनला ते कळालं नाही. जी परिस्थिती कळायला पाहिजे हुमायूनला असं म्हणलं जातं. Because of his kind and the humble nature of the Humayun. Sher Khan, and no wonder, he at once moved toward the Chunar after making the necessary preparation. He reached Chunar in November 1537, and besides it, it took 60 long months to capture it. It was a folly on the part of Humayun to have wasted so much of energy, time, and money at Chunar. He should have proceeded straight to the Bengal to keep its ruler. The result was that when Humayun was busy with his conquest of Chunar, Sher Khan conquered the Bengal territory between the Mongiar and the Gaur, besides the Gaur. मग मुघल ऑक्युपेशन ऑफ बेंगॉल तेही आपल्या त्या ठिकाणी आलेलं दिसतं बघा. वेगवेगळ्या ठिकाणी बॅटल ऑफ चौसाई आपल्याला त्या शेरखानांच्या ह्याच्यातलं महत्त्वाचं 1539 बॅटल आहे. बॅटल ऑफ कन्नौजमध्ये आपल्याला काय म्हणता येईल की याचा पराभव पूर्णपणे झालेला दिसतो. Olive which was responsible for defeating the battle of Chausa. For full 1 month, the Mughal army did nothing. पूर्ण 1 महिना मुघल आर्मीने काहीच केलं नाही. एकदम पूर येण्यापर्यंतची वाट त्यांना बघायला लावली आणि त्या पुरात बरेचसे सैनिक आणि साधन सामग्री वाहून गेली. इट वॉज शेर खान हु क्लोज हिज टाइम टू अटॅक. त्यांना स्वतः निवड केली कधी अटॅक करायची त्यांना ठरवून केलं. मुघल आर्टिलरी कुड नॉट बी यूज ॲट ऑल. त्यातनं मग काय मुघलांना त्याची जी दारू बोंबगळा त्यांना वापरताच आला नाही. एक आपल्या ठिकाणी अडचण झालेली. मिर्झा हैदर बाबर कोझिन has given the following account of the battle of Kannauj. The imperial army reached the bank of the Gangas in the best way that it could. There it encamped and lay for about a month. The emperor being on one side of the river and Sher Shah on the other side, facing each other. The armies may have amounted to more than 2 lakh men. Muhammad Sultan Mirza, who had several times revolted against Humayun, but being successful had sought forgiveness and had been pardoned, now having colluded with Sher Shah deserted. A new was thus opened. Everybody began to desert. The most surprising part of it that many of those who were deserted did not go to the Sher Shah and could expect no favor for him. A heated feeling ran away through his army. Cry was, let us go rest in our own homes. A number of also of Kamran auxiliary forces deserted and fled to Lahore. सैनिक असे गायावाया करायची परिस्थिती एवढी कारण पुराणं सगळंच वाहून गेलं बघा. त्यामुळे आपल्याला म्हणलं जातं हुमायून पराभूत झाला. काय 27 आमिर जरी असले तरी ओके. मग काय आता आपल्याला त्याच्या मोहिमा बघायच्यात बघा. काय काय शेरशाहच्या मोहिमा बघू आपण. We will look into the Sher Shah campaign of the Sher Shah. Sher Shahच्या मोहिमा. कुठले बघा. कन्नौजच्या लढाईत शेरखानाने हुमायूनचा पराभव करून दिल्ली आणि आग्र्यावर कब्जा मिळाला. अशा प्रकारे ते उत्तर भारताचा पातशाह झाला. त्यानंतर त्याने आपल्या साम्राज्य विस्ताराची मोहीम हाती घेतली. त्यात पंजाब विजय पहिला जो भाग आहे तो पंजाब विजय. पंजाब विजयामध्ये काय 1541 हुमायूनचा भाऊ कामरान यांच्या हाती असल्यामुळे हुमायून व कामरान पुन्हा आपल्या विरोधात एकत्र येऊ नयेत म्हणून त्याने आपला मोर्चा
पंजाबकडे वळणार. हुमायूनला म्हणजे कामरानजवळ हुमायून येऊ नये अशा पद्धतीनं त्यांनी सोय केलेली दिसते. त्यामुळे आपला मोर्चा पंजाबकडे वळवला आणि शेरशाह आपल्यावर चालून येत असे समज कामराने काबूलकडे पलायन केले. बरोबर. त्यानंतर घक्कर किंवा खोखर विजयी दुसरा. तोही 1541 मंथ मागं पुढे असेल बघा. अगोदरचा मंथ असणार आहे, हा नंतरचा. बघू आपण त्याच्यात काय. शेरशाह received the submission of Balochi. He also undertook the expeditional conquest of Gokar country lying between the upper course of the Jhelum and the Indus. झेलम आणि इंडसच्या मधला जो रिजन आहे त्याला खोखर रिजन म्हणलेला आहे. हा प्रदेश कुठला आहे बघा. झेलम आणि इंडस नदीच्या मध्ये असणारा यामध्ये असणारा काय हे घटक वापरलेला आहे. बरोबर. सिंधू आणि झेलम काय. सिंधू आणि झेलम नद्यांच्या पट्ट्यात खाकर किंवा खोखर जमातीच्या टोळ्या राहत होत्या. त्यांचे अस्तित्व वायव्य सरहद भारतातील आपल्या प्रदेशात धोका निर्माण करीत असेल असे वाटल्यावरून शेरशाहने त्यांना त्या प्रदेशातून हुसकावून लावले. येथील प्रदेशावर देखरेख करण्यासाठी रोहतास बिहारमधील रोहताची प्रतिकृती नावाचा मोठा भक्कम किल्ला बांधला. तेथे 5000 फौजेची शिबंदी वायव्य सरहद भागाच्या संरक्षणासाठी ठेवली. नंतरचा माळवा विजय आता 42ला. क्रोनॉलॉजिकल ऑर्डरसाठी महत्वाचं आहे बघा. सगळं लिहून देतो त्यासाठीच लिहून देतो बघा. 1542 1542. Shershah attacked Malwa in 1542. Its conquest was necessary for the integrity and safety of India. हे राज्याच्या सुरक्षिततेसाठी आणि एकीकरणासाठी महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यानं माळवाला पाठवलं आणि गव्हर्नर ऑफ ग्वाल्हेर सबमिटेड. त्यानं गव्हर्नर ऑफ ग्वाल्हेरनं त्याची वर्चस्व या ठिकाणी मान्य केलेलं दिसतं. मुघलावरील मोहिमेत सहकार्य न केलेल्या माळव्यांच्या कादिरशहावर शेरशाहने स्वारी केली. कादिरशहाने फारसा प्रतिकार न करता शेरशाहचे मांडलिकत्व कादिरशहाने याचा जो गव्हर्नर आहे कादिरशहाने शेरशाहचे मांडलिकत्व कोणताही विरोध न करता स्वीकारले किंवा जास्त विरोध केला नाही. त्यातनं त्याला माळव्यावरती विजय मिळाला. माळव्यावरती विजय झाला. ओके. त्यानंतर रायसीन विजय. रायसीनचा विजय पूर्णमल चव्हाण मध्य भारतात प्रादेशिक प्रदेशावर राज्य करीत होता. शेरशाहने रायसीन किल्ल्यास वेढा दिला. ही मोहीम बराच काळ चालू होती. शेवटी शेरशाहने राजपुतांना कोणताही त्रास दिला जाणार नाही असा शब्द दिल्यानंतर पुरणमलने शरणागती पत्करली. शेरशाहने कुठलाच प्रकार पुरणमल रायसीनला कोणा बघा पुरणमल शरणागती पत्कारली. त्याला कुठल्याच प्रकारचा कुठल्याच प्रकारचा त्रास दिला जाणार नाही असं कळल्यावर तर म्हणलं ठीक आहे मी शरणागती पत्करली. दरम्यान पुरणमल आपल्या सहकार्याशी गुप्तपणे किल्ला सोडून निघून गेला. त्यामुळे शेरशाहने किल्ल्यात फौज घुसून अनेक राजपुतांना निर्दयपणे ठार मारले. शेरशाहच्या निष्कलंक चारित्र्य हा डागच आहे असं म्हणलं. म्हणजे काय कमिट काय केली आणि प्रत्यक्षात झालं काय. त्याच्यामुळं जे रायसीनचा जो प्रयोग आहे तो आपल्याला शेरशाहच्या कॅरेक्टरवर एक डाग असल्यासारखं म्हणता येईल. सेंट्रल मध्य भारतात असणारं ठिकाण आहे रायसीन. पुरणमल and waited on Shersha and he was given many gifts by the king. Shersha wanted to have for himself the fort up. तो रायसीनवर तो असला पाहिजे. तो गपचिप निघून गेला बघा कोण पुरणमल. त्यामुळे त्याला मारा. He also came to know that Puran was trying to subjugate the Muslims and enslave their women. मुस्लिमांच्या महिलांना तो दुय्यम करून त्यांना गुलाम करण्याचे असे त्याला निदर्शन काय ऐकू आलं.
शेरशाह वांटेड टू टीच हिम अ लेसन. त्यातनं मग शेरशाहला असं वाटतं त्याला एक धडा शिकवला पाहिजे. लेसन. He went to Raisen via Mandu and besides the same. The fort was captured by a clever device. A large number of Hindu men and women were killed. Puranmol and his followers fought like hogs at day. Like hogs at bay. Shersha has rightly been condemned for the manner in which he behaved toward Puranmal and his family. पुरणमल आणि त्याच्या फॅमिली सोबत ज्या पद्धतीनं शेरशाह वागला ते तसं म्हणलं जातं की रायसीन ताबा जे मिळवला पण तो त्याच्या ज्या पद्धतीने हिंसा करून मारलं गेलं ते त्याच्या कॅरेक्टरवरचा ब्लॉट ऑन दॅट शेरशाह. The latter surrendered the fort on the expresses and promise of safe conduct, सुरक्षित पद्धतीने. In spite of that, he and his followers were attacked unawares. The daughter of Puranmal and 3 sons of his brother were captured alive. The rest were put to sword. The girl was given to Eton minister that they might make her dance in the bazaar. The boys were ordered to be castrated so that the race may be destroyed. In the word of Ishwari Prasad. Such was the inhuman barbarity of Shersha toward an enemy who had relied upon plighted faith. Conquest of Multan. त्याच्या अगोदर काय मुलतान आणि काय म्हणता येईल की मेवाड. त्याच्या अगोदर आणखी काही छोटे छोटे घराणे मारवाड आणि मेवाडवर बघू. मुलतान आणि सिंध विजय. मुलतान व सिंध विजय. 5 जे काय बघा मुलतान आणि सिंध 43-44 1543 आणि 44. हैबत खान नावाच्या सेनापतीच्या नेतृत्वाखाली शेरशाहने फौज पाठवून मुलतान व सिंध प्रांत काबीज केला व आपल्या साम्राज्यास हे प्रदेश जोडून टाकले. मग त्यानं जो काही आहे तो ताब्यात घेतला. काय घेतला? मारवाड विजय 1544. पर्यंतच आहे बघून घ्या पटापटा लिहून घ्या. काय म्हणाले मारवाडमध्ये? मारवाडच्या मालदेव राठोडचा शेरशाहच्या साम्राज्यात धोका निर्माण होण्याची शक्यता होती म्हणून मारवाडची राजधानी असलेल्या जोधपूरवर 80,000 फौजेसह स्वतः शेरशाहने हल्ला केला. मारवाडवर राजपुताने निकराचा लढा दिला व जोधपूरचा किल्ला शेरशाहच्या हल्ल्यातून वाचवला. जोधपूर वाचवला. परंतु आम्ही राजपूत सरदार तुम्हास राजा म्हणून मान्यता देऊ असे शेरशाहला राजपूत सरदारांनी लिहिलेले बनावट पत्र जोधपूरच्या राठोडच्या हाती पडले. अशी शेरशाहने चालाकी केली. हे बनावट पत्र मालदेव राठोडच्या हाती पडतात तो किल्ला सोडून पळून गेला. मालदेव राठोड पळून गेला असतानाही राजपूत सरदार शेरशाहशी शौर्याने लढले. यावेळी शेरशाहच्या जीवावरही बेतले होते परंतु तो कसाबसा निसटला. मारवाडच्या लढाईत शेरशाह विजय मिळवला तरी त्याला राजपुतांच्या शौर्याची कडवट चव मात्र म्हणजे काय जे कॅरेक्टर ऑफ द राजपूत वाज टेस्ट ऑफ दॅट राजपूत कॅरेक्टर वाज टेकन बाय द शेरशाह. त्या काही मोहिमा लिहून घ्या. बाकीच्या मोहिमा अजून लिहून घेऊ. राईट इट डाऊन. 6 शेरशाहच्या मोहिमा आहेत. आणखी काय त्या बघूया. आपल्याला काय याच्यावर प्रश्न क्रोनॉलॉजिकल ऑर्डर विचार जसं बाबराचं विचारलं याच्यावर पण विचारला जाऊ शकतो. जस्ट लाईक बाबर दीज आर द शेरशाह विचारलं जाऊ शकतो. ओके पुढचा भाग बघू. जोधपूरच्या संदर्भात काय आहे ते बघूया. बघा मेवाडवर
मारवाडवर विजय मिळवून शेरशाह मेवाडवर चालून गेला. मेवाडवर विजय, मेवाडवर विजय. 1544 मेवाडवर विजय. माढावर विजय मिळवून शेरशाह मेवाडवर चालून गेला. मेवाडमध्ये अल्पवयीन राजा उदयसिंग असल्याने त्यास मेवाडवर सहज विजय प्राप्त करता आला. अशा सर्व राजपुत्रांना त्याने आपल्या वर्चस्वाखाली आणले. अर्थात त्याने राजपुतांना आपल्या साम्राज्यास न जोडता राजपुतानातील राजपूत राजे आपल्या विरुद्ध लवटाव न करतील अशी दक्षता घेण्यासाठी शेरशाहने तेथील निष्ठावान अफगाणी फौज देखरेखीसाठी जसं तैनाती फौज धरून वेलस्लीने केलं तसं त्या ठिकाणी आपली अफगाण फौज ठेवण्याचा प्रयत्न केला. नंतर कलिंजरवरचा विजय. विजय. कलिंजरचा राजपूत राजा कीर्तिसिंग यांच्या वरील शेरशाहची स्वारी अखेरची स्वारी होती. कलिंजरने शेरशाहचे मांडलिकत्व पत्करण्यास नकार दिले. त्याने कलिंजरच्या किल्ल्यास नोव्हेंबर 1544 मध्ये वेढा दिला. दीर्घकाळ वेढा चालून ठेवूनही किल्ला पडत नाही असे पाहून शेरशाहने किल्ल्याची तटबंदी दारुगोळ्याने उडवून देण्याचे ठरवले. शेरशाही योजना फत्ते झाली, परंतु तटबंदी दारुगोळ्याने उद्धव झाली. परंतु त्याच दारुगोळ्याच्या स्फोटातून आग लागून शेरशाह स्वतःच त्यात ठार झाला. त्या कलिंजरच्या ह्याच्यात आपल्याला झालेलं दिसतो. मालदेव आपण बघितलं, मालदेव जो काही जोधपूरचा आहे तोही बघितलं. काय यातनं आपल्याला काय दिसतं, अशा प्रकारे शेरशाह हिंदुस्थानचा बादशाह झाल्यापासून 5 वर्षात 40 ते 45 1540 ते 45 पूर्वेस ब्रह्मपुत्रेपासून पश्चिमेस झेलमपर्यंत, उत्तरेस हिमालयापासून दक्षिणेस विंध्य पर्वतापर्यंत आपल्या साम्राज्याचा प्रचंड विस्तार केला. या साम्राज्यात पंजाब, दिल्ली, बिहार, बंगाल, माळवा, राजपुताना, सिंध अनेक छोट्या मोठ्या राज्यांचा समावेश त्यामध्ये होता. बरोबर. त्यात आपल्याला पुढचा जो भाग बघायचा आहे काय, शेरशाह. शेरशाहचे वारस, शेरशाहचा ज्येष्ठ पुत्र आदिल खान या शेरशाहने आपला वारस म्हणून जाहीर केलेले होते. तरी त्याच्या सरदार अमीरांनी शेरशाहच्या मृत्यूनंतर त्याचा धाकटा पुत्र जलाल खान यास म्हणजे इस्लाम शाह या 1545 ते 53 पर्यंत आपल्याला झालं. दुसरा शेरशाह, इस्लाम शाह आणि नंतर असणारा राजा. त्याने कलेजीचा राजा कीर्तिसिंगास ठार मारले. त्याने आपला वडील बंधू आदिलशाह याचे बंड मोडून काढले. कोणी? इस्लाम शाह. आदिलशहाला मदत करणाऱ्या सर्व सरदारांची कत्तल केली. त्याच्या निर्दयी व क्रूर स्वभावामुळे तो अप्रिय ठरला आणि 1553 रोजी मृत्यू पावला. इस्लाम शाह नंतर 13 वर्षाचा पुत्र, त्याचा पुत्र इस्लाम शहाचा 13 वर्षाचा मुलगा फिरोज शाह गादीवर आला. परंतु त्याचा मामा युवराज खान सुरी याने फिरोजचा खून केला व तो स्वतः मुहम्मद आदिल शाह या नावाने गादीवर आला आणि त्याने रेवारी राज्यातील हिमू या सरदाराकडे राज्याचा कारभार सोपवून स्वतः चैन विलासात रममाण झाला. राज्यकारभारातील गोंधळाचा फायदा घेऊन मुहम्मद आदिल शहाचा मेहुणा सुलता व चुलत भाऊ इब्राहिम खान व सुरी दिल्ली आग्रा काबीज करून आदिल खान पळवून लावले. शेरशाह सुरीचा आणखी एक पुतण्या सिकंदर शाह सुरी पंजाबमध्ये आपल्याला असलेला दिसतो. तो त्या ठिकाणी यश मिळवण्यासाठी किंवा सत्ता मिळवण्यासाठी यशस्वी झाला. अशा प्रकारे शेरशाह सुरीचे साम्राज्य मुहम्मद आदिल शाह, इब्राहिम खान सुरी व सिकंदर शाह सुरी या तिघात विभागले. या तिघातील संघर्ष विकोपाला गेल्याचे, विकोप म्हणजे काय, एकदम टोकाला, या बाजूला एक, ह्या बाजूला एक, ह्या बाजूला, या पद्धतीनं ते आलेलं दिसतं. काबूलहून हुमायून निघाला. त्याने सिकंदर शाह सुरीचा सरहिंद येथे पराभव केला. त्याने शेरशाहचा इतर वारसाचाही पराभव केला आणि हुमायूनने सूर घराण्याला संपवून मुघल साम्राज्य पुनर्स्थापित केले. दॅट इज द एंड ऑफ द सूर एम्पायर. शेरशाह सुरीचं साम्राज्य कसं संपलं तर हुमायूननं संपवलं दिसतं. ओके. काय बघा, काय काय अभ्यास काय म्हणतात बघा. ॲज रिगार्ड ऑफ द पॉलिसी ऑफ शेरशाह टुवर्ड द राजपूत, डॉक्टर कानुंग ऑब्झर्व in Rajasthan, Sher Shah made no attempt to uproot the local chief or to reduce them
to thorough subjection as he had done in other part of Hindustan. He found the task dangerous as well as fruitless. He did not aim at the complete subversion of their independence, but their political and geographical isolations for one another, so as to make any general upheaval against the empire impossible. In short, it was something like by British occupation in the northwestern frontier tribal territory, which is mean for less gain than for the safety in the Indian Empire. Sher Shah established garrison of his troops in important places and maintained strict control. म्हणजे वेगळ्या ठिकाणी त्याला काय म्हणता येईल की आपल्या सैन्यांचे जे काही आखाव आहे काय म्हणता येईल की निवास केंद्र उभा केले किंवा त्या तुकडे ठेवले ज्याच्याकडून स्थानिक भारतीय जे राज्य असतील त्यांच्यावरती नियंत्रण राहिलं आणि त्यातनं त्यांच्यावर काय वर्चस्व गाजवता येईल. अजमेर, चित्तूर, जोधपूर अँड द माउंट एबू वेअर फोर्टिफाईड अँड हेल्ड बाय द अफगाण ट्रूप्स. अफगाणाच्या तुकड्या कुठं कुठं अजमेर, चित्तूर आणि जोधपूर अँड द माउंट एबू. द अफगाण ट्रूप was placed there. Sher Shah led his last expedition against the Raja of Kalinjar in that the spot. It was felt that it was difficult to capture the fort even after a siege lasting for years. Sher Shah decided to blow up the wall of the ते उडून देण्याचा प्रयत्न केला त्याच्यात तोच जखमी होऊन मृत्यू पावला. शेर शाह फोर्ट ऑफ कलिंजरचा किल्ला त्याला उघडलाच होत नव्हता किंवा वाटाघाट वेढा घालून सुद्धा काय होत नव्हतं, मग त्यानं ते स्फोट घडवण्याचा प्रयत्न केला. The mine were dig. Sher Shah was injured by the explosion of gunpowder. Gunpowderच्या जे काही स्फोटातनंच त्याला धक्का बसला. The fort was taken, but Sher Shah himself died in May 1555. किल्ला तर मिळाला पण शेर शाह त्याच्यामध्ये मृत्यू पावला. शेरशाहचं ॲडमिनिस्ट्रेशन आपण बघूया. शेरशाहचं ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे शेरशाह घराणं संपवलं. Administration. What does it mean? There has been a lot of controversy with regard to the real nature of system of Sher Shah or the administration of the Sher Shah. अनेक वादविवाद अनेक चर्चा वितर्कावरती झालेले दिसतात. To begin with, it was maintained that Sher Shah was merely a soldier, was possessed an average काय सरासरी असणारी ॲव्हरेज किंवा खूप अशा प्रशासकीय कौशल्य नव्हतं तरी त्यानं प्रशासन चांगल्या पद्धतीचं चालवलं. Dr. Kanungo put forward a new thesis. According to him, Sher Shah was a great constructive genius than himself. काय बघा डॉक्टर K.R. कानुंगो यांचं विधान लिहून घ्या. डॉक्टर K.R. कानुंगो काय म्हणलेलं विधान इथं लिहितो बघा. Sher Shah was a greater constructive Sher Shah was greater constructive genius. हे विधान विचारतात बघा. जैन अकबर अकबरापेक्षा जास्त असणारा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न विचारला जाऊ शकतो. रूलरवर वेगवेगळ्या प्रकारचे कोटेशन्स देऊन विचारला जाऊ शकतो. अकॉर्डिंग टू डॉक्टर अर्पित त्रिपाठी आणि डॉक्टर सारण, शेर शाह वॉज मिअरली रिफॉर्म. हे काय म्हणतात दुसऱ्या अभ्यासकात तो फक्त एक सुधारक होता, नॉट अ क्रिएटिव्ह or the constructive genius, not an innovator. According to them, too much importance has been given to the achievements than a real aid to the. खूप त्याला योगदान दिलेलं आहे, ज्यानं गरज आहे का त्यानं केवढं केलेलं आहे का. It is pointed out in that many way he merely revived the system of Alauddin. काय त्यानं अल्लाउद्दीनच्या सिस्टीमचंच पुनर्जीवन केलं, अल्लाउद्दीनची प्रशासकीय व्यवस्थेचंच त्यानं पुनर्जीवित केली. अदरवाईज देअर वॉज नथिंग ओरिजिनल इन दॅट ही डिड. त्यात वेगळं काय असं नाही, तर अल्लाउद्दीनची जी व्यवस्था होती, जे प्रशासन होतं त्याच्यातच दुरुस्त करायचा प्रयत्न केला, ना की वेगळं काय केलेलं. Sher Shah administration was only adequate but also enlightened and vigorous. He did not listen to the advice of ulema. उलेमांचाही तो सल्ला ऐकत नव्हता बघा.
एम एट द बेटरमेंट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन लुक इन टू द स्मॉलर डिटेल्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. सगळ्यात छोटी गोष्ट जी काही प्रश्न त्याच्यामध्ये लक्ष राहायचं. बेनोवलंट डिस्पॉट, दयाळू असणारा डिस्पॉट, दमनकारी. डिस्पॉट्स म्हणजे काय, हुकुमशाह असणारा. ही हॅड बोथ इन सिव्हिल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर इन हिज हँड. त्याच्या हातात काय, दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही प्रशासकीय घटक त्याच्या ताब्यात होते. एक्सरसाइज देम इन द इंटरेस्ट ऑफ पीपल रादर दॅन फॉर हिमसेल्फ. शेरशाह वॉज हेल्ड बोर मिनिस्टर अँड दिस वेअर दिनवान आई विजारत. त्याला अधिकाऱ्यांची होती बघा, दिनवान ए विजारत. शेरशाह त्याला काम करण्यासाठी मदत करणार. दिवाणे विजारत, विजारत. दिवाणे अरीज, दिवाण ए अरीज. प्रश्न विचारले जातात बघा याच्यावर. जोड्याला लावायचं डायरेक्ट विचारलेला पण आहे, मग मी विचारलेला आहे. दिवाणे अरीज, दिवाणे रसल्लत, रसल्लत, दिवाणे रिसल्लत, रिसल्लत. आणि लास्ट नॉट द लिस्ट दिवाणे ईशा. प्रत्येकाचं काम आपल्याला हा विचारलेला प्रश्न आहे. दिवाणे दिवाणे ईशा. These are the four terms which are used in the Shershah. The wazir was the head of Diwan-e Azir. वजीर याचा हेड आहे बघा. वजीर हेड इज वजीर. वजीर इज हेड ऑफ दॅट डिपार्टमेंट. दिवाणी विजारत, दिनवाणी विजारत. ही वॉज इन चार्ज ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर ऑफ. खर्च आणि उत्पन्न याचा तो प्रमुख असणार आहे बघा. खर्च आणि he also exercised general supervision and over the minister. Diwan is Arizi Mamlik. Arizi I Mamlik. त्याचा हेड कोण आहे बघा, अरिजी आय मामलिक. हेड आहे मामलिक, अरिजी मामलिक. The latter was in charge of the recruitment, organization and discipline of the army. Was responsible for the payment of salaries of the army on account of his personal interest in the military affairs. Shershah interfered a lot in his department. Diwan Risalat under the foreign minister. Risalat, a foreign minister, under a foreign minister. परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत असणार, under a foreign minister. His duty was to keep himself in touch with the ambassador in Nineveh. He also dealt with diplomatic correspondence. The work of charity, endowment, was also in his hand. The minister in charge of Diwan-e-Isha to draft royal proclamation and dispatches. To draft royal proclamation and draft royal proclamation and the dispatches. He was in charge of the government record. His duty was also to correspondence with the governor and other local officers. In addition to department of 4 department or ministers, there was also the Diwane Kaja or the Diwane Barid. आणखी काही डिपार्टमेंट मध्ये हे एक बघून घ्यायचं, लिहून घ्या सगळे. आणखी 2 डिपार्टमेंटची नावं लिहून घ्या पटपट लिहून लिहून घेतलं की लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. पुढचा बघू भाऊ.
त्यानंतरचं काय बघा, दिवाणे काजा, दिवाण ए काजा, आणि दुसरं काय दिवाणे बरीद. हे सगळे विचारलेले प्रश्न आहेत बघा. दिवाणे बरीद, बरीद बरीद म्हणजे काय बघा, बरीद विचारलेलं आहे, फरीद नाही, फरीद माहिती आहे आपल्याला. द फर्स्ट वॉज अंडर द चीफ काजी, हा चीफ काजीच्या अंतर्गत आहे. अंडर द चीफ काजी, प्रमुख काजी, त्याच्या अंडर असणारा चीफ काजी. आता मला सांगा, इब्न बतूता कोणाच्या दरबारात काजी होता बघा? इन विच पिरियड द इब्न बतूता वॉज द काजी? वॉज सुपरवाइज द ऍडमिनिस्ट्रेशन अँड जस्टिस, न्याय आणि प्रशासनाचा प्रमुख असणारा काजी. दिवाणे बरीद वॉज द इंटेलिजन्स डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्नमेंट, वॉज द इंटेलिजन्स डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्नन्स, इंटेलिजन्स डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्नमेंट. ऑफ द गव्हर्नमेंट काय म्हणतात, प्रशासकीय असणार किंवा जे काही इंटेलिजन्स डिपार्टमेंट. आता आपलं काय आहे बघा, इंटेलिजन्स डिपार्टमेंट आपण जर बघायला गेलो तर काय आपल्याला दिसतं, इंटेलिजन्स डिपार्टमेंट म्हणजे जे वेगवेगळ्या गोष्टीवर IBI इंटेलिजन्स ब्युरो म्हणतो आपण, बरोबर, रॉ आहे, तसं आपल्याला त्या काळात हे. इट हॅज अ लार्ज नंबर ऑफ न्यूज रायटर्स, अनेक लोक न्यूज रायटर्स पण आपल्याला त्या ठिकाणी असलेले दिसतात, न्यूज रायटर्स. अँड स्पाईज वेअर हू वेअर स्कॅटर्ड ऑल ओव्हर द कंट्री, म्हणजे गुप्तहेर पण त्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी असणारे दिसतात बघा. देअर वेअर ऑल्सो हाय ऑफिसर इन चार्ज ऑफ द रॉयल हाऊसहोल्ड. ही एन्जॉयड अ लॉट ऑफ प्रेस्टिज ऑन अकाउंट ऑफ हिज नियरनेस टू द रॉयल फॅमिली. ही मे बी कॉल्ड एज अ लॉर्ड हायस्टिवर. देअर आर टू theories which regard to the provincial administration under शेरशाह. प्रांतिक प्रशासनासंदर्भात दोन सिद्धांत सांगितले गेलेले आहेत. डॉक्टर कानिंगो काय सांगतात, डॉक्टर कानुंगो KR कानुंगो, द हायेस्ट डिव्हिजन ऑफ द कंट्री वाज सरकार, सगळ्यात वरचं काय सरकार, दॅन द प्रोव्हिन्स वेअर द क्रिएशन ऑफ अफगान द ग्रेट अकॉर्डिंग टू द सारण. Provinces existed even before and it was the highest division for purpose and the administration. However, both the views did not seem to be quite correct. It cannot be denied and there were administrative divisions which corresponded to provinces. There was no uniformity with regard to their income and size. They were known as Ikta and were assigned to the chief. Sher Shah established a new type of provincial administration in Bengal, and the latter was divided into a number of sarkar. A civilian was to be at the head of the entire province. He was given to a small army for his help. His duty was to keep supervision over the various officials of the sarkar and also settle the disputes. The details of provincial administration are not clear. It is not possible to say as how its officers were appointed and what their name were. सरकार, त्यामध्ये आपल्याला प्रश्न पुढचा काय भाग आहे बघा, सरकार. व्हॉट इज मीन बाय सरकार? लिहून घेतलं बघा, दिवाणी इंशा, दिवाणी कायजा, दिवाणी बरीद, सरकार. What does it mean? In spite of Sher Shah, provinces were divided into sarkar. प्रांताचं सरकारमध्ये विभाजन. इम्पॉर्टंट ऑफिसर्स ऑफ ए सरकार, मुन्सिफ ए मुन्सिफन, काय मुन्सिफ, मुन्सिफन और मुन्सिफ इन चीफ और द शिकदाय शिकदरन. Shikdaran or the Shikdaranjim, the Munsif and Munsifan were primarily judge and tried civil cases. Judge tried civil cases. The civil cases.
ही ऑल्सो सुपरवाइज द वर्क ऑफ अमीन. अमीनचंही काम तो पाहत असायचा, त्याच्यावरच पर्यवेक्षण करायचं. As regards शिकदारण, मेंटेन लॉ अँड ऑर्डर, टू मेंटेन लॉ अँड ऑर्डर, टू मेंटेन लॉ अँड ऑर्डर. शिकदार आहे शिकदारण, मेंटेन कायदा सुव्यवस्था पाळण्याचं काम. सुपरवाइज द वर्क ऑफ शिकदार ऑफ द परगणा, परगणाच्या शिकदारांवर पण तो सुपरविजन पर्यवेक्षण करायचा. लॅटर परगणा इज द नेक्स्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट ऑफ दॅट शेरशाह ॲडमिनिस्ट्रेशन. इफ देर वेर मेनी सरदार इन प्रोव्हिन्स, देर वेर द मेनी परगणाज. इम्पॉर्टंट ऑफिसर्स इन परगणा वाज द शिकदार. त्या ठिकाणी परगणामध्ये काय महत्वाचा ऑफिसर काय बघा, शिकदार. शिकदार इज द इम्पॉर्टंट ऑफिसर्स. इम्पॉर्टंट शिकदार मध्ये आपल्याला इम्पॉर्टंट ऑफिसर. ॲज अमीन, ॲज अ ट्रेझर, ॲज अ मुन्सिफ, हिंदी रायटर अँड पर्शियन रायटर फॉर अकाउंट. In addition to this, there were the Patwaris and Chowdhuris and Muqaddam who acted as intermediaries between the people and the government. Sikdar maintained soldiers who were employed for maintaining peace and the rounding up the unsocial elements. He assisted in the collection of royal dues and even employed force if that was necessary. He presided over the local common law courts dealing with criminal cases. He can be compared to the modern deputy collector. Sarkar, Pargana is about the deputy collector and Sarkar is about the collector, as we in today's context. Ramin supervised the land revenue administration and collection of government dues. The entire staff of the land revenue department in the Pargana was under his control. He tried civil and revenue cases. I mean, enjoyed the same status in the Sikdar. The Fottahar was the treasurer of the Pargana. All collection of the Pargana was deposited with him. He maintained account of income and expenditure of Pargana. उत्पादन आणि खर्च कशा पद्धतीची माहिती किंवा त्याची लेखाजोखा ठेवायचं काम त्याचं होतं. द क्लर्क ऑफ परगणा वेर द नोन ॲज कारकून. परगणाचे जे क्लर्क आहे त्याला कारकून म्हणले जाते. कारकून इज द क्लर्क ऑफ दॅट परगणा. कारकून हा मराठी शब्द वापरला जातो बघायचं. कारकुनी काम करणं म्हणतो आपण. वन ऑफ द क्लर्क मेंटेन ऑल द रेकॉर्ड इज पर्शियन. अनदर क्लर्क मेंटेन डुप्लिकेट रेकॉर्ड्स इन हिंदी. म्हणजे पर्शियनमध्ये पण काही रेकॉर्ड ठेवायचे आणि हिंदीमध्ये जे डुप्लिकेट आहे किंवा वाईस वर्ष आपल्याला तपासण्यासाठी सोपं होईल अशा हिशोबाने. शेरशाह ट्रान्सफर अमीन अँड शिकदार वेअर एव्हरी 2 years or every earlier so that there was no possible any local rebellion. एकमेका 2 वर्षात त्याची बदली होणार, अदरवाईज अगोदर बी होणार. कुठल्याच प्रकारे हितसंबंध क्रिएट होऊ नये त्या पद्धती. आज पण तुम्ही बघितलं बघा, प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये प्रत्येक 3 वर्षातनं बदली होतेच बघा. 3 वर्षानंतर कोणते तहसीलदार असो, कलेक्टर असो, नायब तहसीलदार असो, डेप्युटी कलेक्टर असो, BDO असो, CEO असो, डेप्युटी CEO असो, जे काही सरकारी अधिकारी आहेत सगळे 3 वर्षात बदली होतेच बघा. आजच्याही ठिकाणी तुम्ही बघितलं तर ती बदली होण्याचं जे प्रमाण, कारण काय तुमचं स्थानिक लेवलला कोणत्याच प्रकारचे हितसंबंध क्रिएट होऊ नये, तुमचा चाहता वर्ग किंवा तुमचा विरोधक अशा कोणत्याच पद्धतीने प्रशासकीय अडथळा निर्माण होऊ नये यासाठी केलेले गेलेले प्रयत्न आहेत. ओके, कळालंय का बघा इथपर्यंत? ओके, त्या टर्म्स लिहून घ्या. पुढचं शेरशाह काय आर्मी, शेरशाह आर्मी. शेरशाहच्या आर्मीचं काय ते बघूया बघा. मग आपण काही थोडक्यात प्रश्न बघूया बघा, इथलं पटापटा बघू आणि क्वेश्चन कडे जाऊयात बघा. विल गो टू द क्वेश्चन्स ऑफ द मिडिवल पिरियड. शेरशाहची आर्मी काय म्हणते बाबा, काय परत लष्कर होतं. The importance of army to the Shersha cannot be overemphasized. It was only with the help of army he was able to drive out Humayun and subdue the practicality of the whole of North India. He invited Afghan soldiers from every part of the country, gave them highest post in the army.
जवानांना ज्या ठिकाणी शक्य तिथनं बोलवून घेतलं आणि त्यांना उच्च स्थान दिलं. ही टूक ग्रेट पर्सनल इंटरेस्ट इन द रिक्रुटमेंट ऑफ आणि त्यांची जी भरती आहे त्याच्यामध्ये विशेष लक्ष द्यायचं बघ. कोण? शेरशाह. की काय म्हणता येईल की व्यवस्थित लक्ष देऊन त्यातनं कशा पद्धतीनं कशा नेमणूक केली त्याच्याकडचं लक्ष असायचं. ग्रेट पर्सनल इंटरेस्ट इन द रिक्रुटमेंट ऑफ द ट्रूप. In many cases, he himself fixed the emolument of the soldier. Troops were permitted on the basis of merit, and no wonder Sher Shah armies become very strong. हे जी नेमणूक आहे लष्कराची ती गुणवत्तेवर आधारित राहणार. शेर शाह reintroduced the system of Dag or the Chehra. Reintroduce Dag and Chehra. Branding of horses and Chehra. Huliyat. Branding of horses. Branding of horses. चेहरा म्हणजे हुलियत म्हणले त्याला. हुलियत. दाग आणि चेहरा आपण म्हणू शकतो मराठीत. दाग आणि चेहरा म्हणजे चेहरा घोड्याचा बघायचा आणि त्याला शिक्का मारायचा किंवा त्या पद्धतीने करायचं. म्हणजे परत तो रिपिटेशन मध्ये सांगितलं नाही हा माझा चांगला घोडा आहे, हा माझा सैनिक आहे, त्या पद्धतीने चेहरा आणि हुलियत. चेहरा ऑर द प्रिपरेशन ऑफ डिस्क्रिप्टिव्ह रूल ऑफ द. चेहरा म्हणजे काय? त्या सैनिकाचं वर्णन काय, सैनिकाचा चेहरा आणि घोडा या दोघांचं आपल्याला एकत्र एकदा डॉक्युमेंटेशन करता येईल. इन दिस वे फ्रॉडुलंट मस्टर्स वेअर चेक. म्हणजे चुकीच्या पद्धतीनं किंवा खोटी माहिती सांगून कोणी माझ्याकडे जास्त सैन्य आहेत, माझ्याकडे एवढं आहे, माझ्याकडे तेवढं आहे, त्याचं कुठल्याच प्रकारचं नुकसान आपल्याला होऊ नये या पद्धतीनं. Sher put a lot of emphasis on the cavalry. His infantry was armed muskets and the troops were skillful in infantry पण त्याच्यामध्ये होती. Sher Shah also divided his army into many divisions and each division was to be under the commander. प्रत्येक वेगवेगळा विभाजन केलेलं होतं, त्याच्या प्रमुख आपल्याला कमांडर असलेला दिसतो. Strict supervision was maintained on the discipline of the soldier. Transport and commissionerate arrangement were made by the soldier themselves. Provision were supplied by the soldier by the Banjaras who move about along with the army. Banjara त्यांच्याबरोबर प्रवास करतात दिसतात. Critics point out that certain defects in the Sher Shah estimate. Afghan contingents often consisted member of single large clan or the tribe. Single large clan or the tribe. This fact is proved by the revolt of Khawas Khan and Habir Khan against the Islam Shah. The provincial contingent were not under them. Finance काय पद्धतीत आपण हे बघितलं. Now we will talk about the finance of Sher Shah. वित्त कशा प्रकारचं काय प्रकार कसं चालत होतं. Sher Shah did all that he could do to his resources. संसाधन कशा पद्धती आहेत काय त्यासाठी शक्य आहे तेवढे सगळे केलं. Some of the money came from the central revenue and other from the local revenue. Here less property came into the government. Jizya also brought it a lot of money. Jizya हा महत्त्वाचा मकसद. Jizya brought a lot of money. Lot of money. Commerce, mint, presents, salt, customs, comes, and land revenue were other resources of income. All nobles were required to make present to be the king. However, main source of income was the land revenue. Revenue administration. That the revenue administration. Sher Shah changed the system of assessment of land revenue and also introduced some important improvement in the method of collection. त्याचं संकलन आहे, महसूल जे संकलन आहे ते चांगल्या पद्धतीने त्याने केलेलं दिसतं. He aimed at introducing a system of land revenue where the cultivator was asked to pay primarily in 1/3 of the expected produce of the crops. उत्पन्नाच्या एक काय 1/3 एक तृतीयांश भाग आपल्याला सरकारला जमा करायचा. युनिट ऑफ मेजरमेंट वाज यार्ड ऑफ सिकंदर डोरी. यार्ड त्यांनी वापरलेलं आहे, ते मोजमाप करायचं क्षेत्र आहे यार्ड.
32 ticket log, average of the produce for biga for every crop was struck by taking the produce of the best, middling and the worst for every crop. म्हणजे त्यानुसार चांगल्या पद्धतीचं पीक कनिष्ठ आणि त्यापेक्षा वाईट असणार या म्हणजे चांगल्या पद्धतीनं मध्यम आणि वाईट अशा पद्धतीचं वर्गीकरण करून. The area was supposed to be measured by the every season. ते क्षेत्र प्रत्येक हंगामाला मोजलं जायचं. And it is possible that original measurement prepared for the time of introduction of the system several purpose later on also. The record of the holding of every cultivator were detailed and showed not only the entire area cultivated by him, but also its subdivision. Later on, it was considered enough to record the subunits under the cultivation. Their area could be copied from the earlier record. It is rightly pointed out that Sher Shah wanted to introduce such a system throughout his empire, but the measurement of land and preparation of primary record for every cultivator have taken a lot of time, and it's possible that Sher Shah was not able to introduce the system throughout the empire. During the brief period of his region, the result must have that the old system continued at the other places and the state continued. Land revenue was collected by the village headman. म्हणजे जमीन महसूल जे आहे तो विलेज हेडमन कडून त्याचे कलेक्शन. जमीन महसूल तो गावाचा जो प्रमुख आहे त्याच्याकडून तो काय हो 4-5% ऑफ हिज लेबर त्याच्या कामाचं तो 5% घ्यायचं. तुझं काम करा विलेज हेडमन कर गोळा करायचं काम त्याला 5% मिळायचे. Another 5% seems to have been collected for the expense incurred on visiting public servants. म्हणजे त्याला त्या व्हिजिटसाठी त्यानं 5% काढून घ्यायचा. अशा पद्धतीने तो जवळजवळ 10% त्या रेव्हेन्यू मधला असणारा भाग तो घ्यायचा बघा. कोण? विलेज हेडमन. Remissions in land revenue were made in case the crops were damaged, particularly when the royal army is on the reach. Under the cultivation, if more area was brought under cultivation, more money and went to the exchequer of the states. Likewise, if not more valuable crops were sown, the share of state in. जर जास्त उपयोगी असणारं जर पीक लागवड केली तर त्यात जास्त राज्याचा वाटा. पिकाचे किती गुणवत्तेनं ते निर्माण झालं, किती उत्पादन झालं त्याच्यावरनं सुद्धा आपल्याला काय म्हणता येईल की शेअर ऑफ द स्टेट वाज डिसाइडेड. कल्टिवेटर गिवन रिसिप्ट फॉर द मनी पेड बाय देम. त्यांना त्याची पावती पण मिळायची बघा. काय म्हणता येईल, त्यांना त्याची पावती सुद्धा मिळायची. जी किती तुम्ही केलेलं आहे त्याची पावती सुद्धा मिळायची. कल्टिवेटर विथ इंटरेस्ट. लोन वेअर गिवन टू द कल्टिवेटर विदाउट इंटरेस्ट. कोणत्याही व्याजाशिवाय त्यांना लोन अमाऊंट मिळत होती. द रेव्हेन्यू ऑफिशियल्स ऑल्सो गिव्ह टू द हेडमन द डिमांड स्लिप्स इंडिकेटिंग व्हॉट एव्हरी कल्टिवेटर हॅड टू पे. It appeared that all the headmen did their best to collect all the money due from the cultivator, and it was a mandatory to pay into the exchequer among due to the village. त्या गावाला जेवढे नाही त्याचे ते तुम्हाला मोजमाप करून जमाच करावं लागत, अदरवाईज तुमच्यावर त्यातनं वजा केलं जाईल. पटवारी केप द रेकॉर्ड फॉर वन ऑर मोर विलेज ऑन बिहाफ ऑफ द कल्टिवेटर. पटवारी त्याचं रेकॉर्ड करायचं. रेकॉर्ड किपर म्हणलं जातं बघा. पटवारीसाठी शब्द काय बघा या ठिकाणी. पटवारी इज अ रेकॉर्ड कीपर. रेकॉर्ड कीपर इज अबाउट द पटवारी. पटवारीसाठी असणारा शब्द आहे काय पटवारीसाठी. रेकॉर्ड कीपर. वर्क ऑफ द पटवारी. परगना वॉज द मेन युनिट फॉर द कलेक्शन. इट कन्सिस्टेड लार्ज नंबर ऑफ विलेज. परगण्यामध्ये कोण आहे बघा तर तो शिकदार करणार. महसूल गोळा कोण करणार. परगण्यामध्ये तर शिकदार करणार. त्याला व एक क्लर्क राहणार त्याला सहाय्य करण्यासाठी. शिकदार वे रिस्पॉन्सिबल फॉर सेंडिंग टू द सेंटर. त्याचं काम आहे तो केंद्राकडे तो पाठवणार. केंद्रीय प्रशासनाकडे ती शिकदार पाठवणार. काय परगण्यातला जे महसूल आहे तो. ऑल द रेव्हेन्यू कलेक्टेड वेदर इन कॅश ऑर इन काइंड अकॉर्डिंग टू द ऑर्डर. जशा पद्धतीने आदेश आहे ज्या पद्धतीने वस्तूच्या स्वरूपात आहे किंवा पैशाच्या स्वरूपात त्यात तो वर पाठवणार. देर इज ऑल्सो मेन्शन ऑफ अमीर और कलेक्टर इन चीफ who was the head of the revenue establishment. प्रशासनाचा प्रमुख. महसूल प्रशासनाचा प्रमुख. Sher Shah gave instruction that leniency was shown to the time of the assessment but not at the time of collection.
ऑफ रेव्हेन्यू, महसुलाच्या वेळेस गही केली जाणार नाही गोळा करताना. The obvious object of this order was to check corruption among the officials. त्यातनं काय बाबा भ्रष्टाचार जो अधिकाऱ्यांमधला होणार त्याला आळा बसेल या पद्धतीने. Shershah had to pass order that while the army was on the move, it was not to destroy the crops of the peasant. एखादं लष्कर जरी जात असेल एखाद्या शेतातून त्यांना शेतकऱ्याचं नुकसान करायचं नाही. हे शेरशाहनं आपल्या त्या ठिकाणी त्या प्रकारचा आदेश पारित केलेला दिसतो बघा. Any damage was done to the troop, the government was to pay the compensation. जर त्यातनं झालं तर त्याची जी नुकसान भरपाई आहे ते सरकार त्या शेतकऱ्याला, म्हणजे सैनिकांनी जाताना गपगुमानं जाणे या पद्धतीचं आपल्याला किंवा कुठल्याच प्रकारचं नुकसान कुठल्याच प्रकारचा धोका आपल्यामुळं सर्वसामान्य जनतेला होता कामा नये या पद्धतीची दिशा किंवा ह्या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याला त्या ठिकाणी शेरशाहच्या मार्फत त्याच्या सैनिकाला झालं गेलेलं दिसतं. The great merit of the reforms of the Shershah in the field of revenue administration was that he introduced a permanent schedule of rates and also defined the mutual rights. व्याजदर काय आहे किंवा रेट्स काय आहे, दर काय आहे त्यानं ठरवलेला होता. दर काय आहे तो ठरवलेला होता. He adopted measurement as a normal measure of assessment and adjusted the interest of all the parties concerned in a harmonious manner. His guiding motto was justice to all. Reference may be made to some of the defects of the revenue system. The share of the government was fixed at 1/3 of the average produce of three kinds: land, good, middling and the bad. 1/3 राहणार तुम्ही पीक काय पद्धतीचं घेता त्याच्या आधारे. The result was that bad land was overcharged and good bad was undercharged. त्याचा परिणाम काय होतो, जे चांगलं पीक आहे त्याला बरोबर जायचं, पण जे खराब आहे पीक आहे चांगले जमीन आहे त्यातनं पण 1/3 म्हणलं की आणखी शेतकऱ्याची परिस्थिती खराब व्हायची. अकॉर्डिंग टू आर.पी. त्रिपाठी, शेरशाह सिस्टम ऑफ रेव्हेन्यू असेसमेंट सफर्ड फ्रॉम टू डिफेक्ट्स. दोन आपल्याला अडथळे असलेली माहिती शेरशाहच्या महसूल प्रशासनाबद्दल आपल्याला दिसतं. तर डॉक्टर आर.पी. त्रिपाठी, फर्स्ट प्लेस, कल्टिवेटिंग ऑफ मिडलिंग ऑफ bad loans, bad lands had to be proportionately less. Secondly, the settlement of the cash value of the share of the government depended on correct information, proper inquiry, prompt report to, and the instruction from the central government. Such a produce was dilatory and not quite dependable. It was likely to hold up the work of collection there was cause great inconvenience. गैरसोय पण त्यामधनं व्यवस्थित पद्धतीने झालं. Annoyance and disadvantage to the revenue collectors and cultivators. According to Burland, historical importance of Shershah methods lies in the fact that they form the starting point of the series of experiment in administration which mark first half of the Akbar region. मग त्यामधले बाकीचे घटक आहे. जस्टिस डिपार्टमेंट काय केलेलं आहे ते आपण सोमवारच्या लेक्चरमध्ये बघू. पोलीस डिपार्टमेंटबद्दल काय सुधारणा केल्या तेही आपण सोमवारी बघू. करन्सी, ट्रेड, मीन्स ऑफ कम्युनिकेशन, त्याचं असणारं साधन त्याबद्दलचं सोमवारी बघू. चॅरिटी म्हणजे काय, सेवा लोकांची काय केलेलं आहे. एज्युकेशनबद्दल काय केलेलं आहे. इंटेलिजन्स डिपार्टमेंटचं काय केलेलं आहे. बरी म्हणजे काय रिलिजियस पॉलिसी काय होते. बिल्डिंग्स वेगळ्या कोणत्या बांधलेल्या आहेत. पुराणा किल्ला असं म्हणलं जातं शेरशाहचं असणारं काम. वकियत मुस्तकी जे आहे ते आहे. मग शेरशाहचं मूल्यांकन करू आणि मग आपल्याला आपण कुठे जाऊयात बघा अकबर. नंतर आपण अकबराकडे आपण आपली वाटचाल करूया. मग काय सूर साम्राज्याच्या डिक्लाइनची कारणं काय, अकबराचं काय, या गोष्टी आपण उद्याच्या लेक्चर म्हणण्याच्या सोमवारच्या लेक्चरमध्ये करूयात. आता आपण 2-4 क्वेश्चन्स बघूयात बघा. विल सी द 2-3 क्वेश्चन्स ऑर द 4-5 क्वेश्चन्स. काय टाइम परमिट आपल्याला करेल त्याच्यानुसार आपण जाऊयात बघा. काही क्वेश्चन्स आपण बघूयात बघा जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात असे, किंवा रिपिटेशन PYQ म्हणतो आपण, तर PYQ मध्ये पण जाऊयात बघा. टर्म खुद मुकदम अँड चौधरी इन सल्तनत पिरियड. सल्तनत काळातल्या
मुकदम चौधरी सल्तनत काळातले हे काय आहेत? बेगची राजपूत लँड रेव्हेन्यू कलेक्टर आहे, क्लास ऑफ रूरल नो, लँड रेव्हेन्यू कलेक्टर आहेत, जमीन महसूल अधिकारी. सराई घराई काय सांगितलेलं बघा. सिकंदर लोधी, लोधीचा प्रश्न बघा. क्वेश्चन काय प्रश्न? In the respect of the region of Sikandar Lodi, which one of the following observation is correct? First, Sikandar's love for justice was remarkable and he provided speedy and impartial justice. Okay. He persecuted the Hindus because of his religious intolerance. Sikandar made Agra his second capital. All of them. काय बा प्रश्न काय? Look into that question. What is the correct answer? काय बघ पटपट पटपट. In respect of the region of Sikandar Lodi, in respect of the region of Sikandar Lodi, which one of the following observation is correct? First, Sikandar's love for justice was remarkable and he provided speedy and impartial justice. Second, he persecuted the Hindus because of his religious intolerance. Third, Sikandar made Agra his second capital. Which one is correct? सगळ्यात महत्त्वाचं काय? दिस इज द करेक्ट आन्सर. ही त्याच्या मुलाची नव्हती. ही टॉलरंट होता. ही वॉज टॉलरंट.